पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर दुसरीकडे दिवाळी जवळ येत चालले, तर महावितरणकडून वीज मध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे आता या संदर्भात कोणी बोलते का? हे जे नमक हराम तुम्ही ज्यांचं नेत्यांचं नाव घेतलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर, नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी येत आहेत ना. नवी मुंबई विमानतळाचं पूर्ण गुजरातीकरण झालंय, तुम्हाला माहिती आहे का? तिथे भूमिपुत्रां दिबा पाटलांचं नाव देणार भूमिपुत्रांचे नेते म्हणून, पण संपूर्ण परिसरात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत तिथे मराठी माणसाला स्थान नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे आणि इतर स्थानिक पक्ष याच्यावरती आंदोलन करणार आहेत. मराठी माणसाला, मराठी तरुणांना तिथे अजिबात स्थान नाही. नवी मुंबईचं विमानतळ कोणासाठी केलं तुम्ही? जर मुंबई विमानतळ बघा, बाळासाहेब ठाकरेंनी 100% मराठी माणसं कामाला लावली शिवसेनेनं. तिकडे जाऊन आताही बघू शकता, 100% मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेमुळे कामाला लागलेला. नवी मुंबईचं पूर्ण गुजरातीकरण झालेलं आहे, पूर्ण गुजरातीकरण. तुम्हाला गुजराती येतं का असं विचारून तिथे नोकऱ्या द्यायचं प्रकरण सुरू झालं. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या संदर्भात आमचं आणि माननीय राज ठाकरे चर्चा झाली आहे, त्यांची आमची चर्चा झाली आहे की भव्य एक प्रखर आंदोलन केल्याशिवाय, त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. 11 तारखेला शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यात आहे, हंबरडा मोर्चा. अंबादास दानवे यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत. शिवसेना जमिनीवर आहे, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. हा काय बोलतोय, तो काय बोलतोय, तेवढा वेळ नाही आमच्याकडे. असं आंदोलन होईल या उद्घाटनाच्या पूर्वी? असं आंदोलन आमचं चर्चा सुरू आहे, बघू ना. डिसेंबरला विमान उडणार आहे ना, कसं उडतंय बघू. जयंत पाटील देखील काल म्हणाले शेकापचे, आमची बैठक देखील सुरू होणार आहे आणि आम्ही जर असं स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर आम्ही धावपट्टीवर देखील उतरू, असं जयंत पाटील शेकापचे काल म्हणाले. मी काय तुम्हाला वेगळं सांगतो. मी स्थानिक पक्ष जे आहे, शेतकरी कामगार पक्ष, हा तिकडला भूमिपुत्रांचा एक पक्ष आहे. दिबा पाटलांचं नाव त्याला द्यायचं आपण मान्य केलेलं आहे सगळ्यांनी. आणि भूमिपुत्रांना जर स्थान नसेल तर आम्ही सगळे जे मराठीवादी पक्ष आहोत त्यांना एकत्र येऊन यासाठी आंदोलन करावं लागेल नवी मुंबईच्या विमानतळासंदर्भात. त्याच्यामुळे माननीय उद्धव साहेबांची याला मान्यता आहे, संमती आहे, राज ठाकरे यांची संमती आहे, जयंत पाटलांची संमती आहे. चला, बोले क्या है? ट्वीट किया है, क्या पूरा मामला है? अमित शाह महाराष्ट्र में आएंगे, अहिल्यानगर में आएंगे. देश के गृह मंत्री कहीं भी जा सकते हैं, हमेशा महाराष्ट्र में उनका स्वागत हुआ है. लेकिन इस बार गृह मंत्री जी इतने डरे हुए क्यों है और हमारी सरकार भी इतनी डरी हुई क्यों है भाई?